नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील भटक्या समाजातील कुटुंबांना ठिकठिकाणी गायरांमध्ये जागा उपलब्ध करून देऊन घरे बांधून द्यावीत या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांना देण्यात आलं. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले, पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकाराप्रमाणे अजून सुद्धा दलितांना मिळालेले नाहीत. हातकणंगले शहरात आणि तालुक्यात राहणाऱ्या मांग, गारडी, भटकी, डवरी, गोसावी समाज अनेक कुटुंबांना शासनाच्या योजना व सुविधा मिळालेल्या नाहीत. हातकणंगले शहरात शेकडो एकर गायरान असूनही शासनाचे सेवक राजकीय लोकांच्या हस्तक्षेपावरून परस्पर व्यवहार करत आहे. त्यामुळे सदर गायरान परस्पर विकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, त्यांना सेवेतून बडतर्फ करा यासह विविध मागण्यांसाठी दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले शिवाजी चौकातून गाढव मोर्चाला प्रारंभ झाला. गाढव मोर्चाला परवानगी नसल्यानं हातकणंगले पोलिसांनी हा मोर्चा रेल्वे उड्डाण पुलाजवळ अडवला. त्यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये वादावादी झाली. अखेर मोर्चातून गाढवांना वगळल्यानंतर आंदोलकांना तहसीलदार कार्यालयाकडे सोडण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हातकणंगले तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. त्यावेळी तहसीलदार बेल्हेकर यांनी अशा लोकांची रीतसर यादी तयार करून संपूर्ण कागदपत्रे जोडून प्रस्ताव पाठवावे असे आश्वासन दिले. यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश चौगुले, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आकाश चौगुले, गणेश वायकर, सनी शिंगाडे, बंडा केगार, राजू सनदी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 70 ते 75 वर्ष पूर्ण झाले, पण म्हणावं तसं अजून सुद्धा भटकी समाज, दलित समाजाला म्हणावं तसे स्वातंत्र्य मिळाले नसल्याचे या ठिकाणाला जी शाहू महाराजांची नगरी कोल्हापूर जिल्ह्यात दिसून येत आहे. या ठिकाणाला शाहू महाराजांनी अनेक लोकांना घर नसलेल्यांना घर, शिक्षण आणि उद्योग मिळवून दिले. शाहू महाराजांचं नाव अजून सुद्धा देशात आहे. पण आज या हातकणंगले तालुक्या कोल्हापूर जिल्ह्यातला एक मॅचेस्टर नगरीचा तालुका म्हणून ओळखला जातोय, देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखला जातो. पण या ठिकाणाला असणाऱ्या मागासवर्गीय लोकांच्याकडे स्थानिक शासकीय यंत्रणा, राजकीय यंत्रणांना दुर्लक्ष करून शाहू महाराजांनी ठेवलेलं आरक्षित जी गायरान आहे ती गायरान परस्पर उद्योग व्यावसायिकांना लाटले गेल्याची पुरावे आज आम्ही तहसीलदार साहेबांना आणून दिले आणि तसेच त्या गायरानाच्या आरोपी केले. त्या गायरानावर वाचलेले अनधिकृत अतिक्रमण काढण्यात यावी. तसेच या ठिकाणाला जे मागासवर्गीयांना घराची व जागेची गरज आहे त्या लोकांना जागा आणि घर तात्काळ द्या म्हणून आम्ही आज बेल्हेकर साहेबांच्यावर गाढव मोर्चा घेऊन आलो होतो. पण पोलीस प्रशासनाने जास्तच दखल घेऊन आमचा गाढव मोर्चा बाहेरच अडवण्यात आला. पण संबंधित तहसीलदार साहेब बेल्हेकर हे आम्हाला त्यांच्या बोलण्यावरनं चांगले वाटले. त्यांनी काही आम्हाला लेखी व तोंडी आश्वासनं दिली गेली आणि आम्ही लवकरच इथले असलेले मागासवर्गीय लोक व भटकी लोकांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना हक्काचं घर मी जायच्या अगोदर मिळवून देईन असा शब्द आम्हाला तिने दिल्यामुळं या ठिकाणाला आज दलित महासंघाचं आंदोलन आम्ही या ठिकाणाला निवेदन देऊन स्थगित केलेलं आहे. पण येत्या काळात जर प्रशासनाने आमच्या या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर या प्रशासनाला रस्त्यावर उघडं केल्याशिवाय मी राहणार नाही असा दलित महासंघातर्फे इशारा